गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। ॲडव्होकेट असीम सुरोदे यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी यांनी प्रश्न उपस्थित केलाय। संशयित आरोपीला अशा प्रकारे मृत्यू घडवून संबंधित शाळेला या प्रकरणी वाचून घटनेतून राजकीय फायदा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केलाय। बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या प्रकरणामध्ये कल्याणच्या कोर्टामध्ये व्हिक्टीमतर्फे वकीलपत्र दाखल केल्यापासून आम्हाला सातत्याने अनुभव येतो आहे की पोलिसांवर राजकीय दबाव आहे। एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेतील काही लोकांना सुद्धा राजकीय दबावाखाली घेण्याचा सातत्याने प्रयत्न होताना याच्यामध्ये दिसतो। कारण की व्हिक्टीमला न्याय मिळाला पाहिजे यापेक्षा जास्त ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये हा प्रकार घडला आणि त्या मुलीवर अत्याचार झाला त्या संस्थेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे। मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठाणे जिल्ह्यातून जे राजकारण करतात त्यांच्या राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, त्यांची बदनामी व्हायला नको हे महत्त्वाचं आहे। हे दुर्दैव समोर आलेलं आहे आणि आज अक्षय शिंदेचा जो खून झालेला आहे, हत्या झालेली आहे किंवा सहजासहज मृत्यू झालेला आहे, या सगळ्या प्रकरणाची तटस्थ प्रामाणिक न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे असं मला वाटते। पोलिसांतर्फे जे सांगण्यात येत आहे ती स्टोरी जर खरी मानली तर 5-6 पोलिसांवर एक अक्षय शिंदे हमला करू शकतो का? त्या हल्ल्यामध्ये प्रतिकार करताना पोलिसांनी समान बळाचा वापर केलेला आहे का? हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे ठरतात। सगळ्यात महत्त्वाचा शंकास्पद प्रश्न म्हणजे जर त्याला जेलमधून न्यायालयात नेण्यात येत होतं तर त्याला मध्येच बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं? आरोपीला बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन कोणी त्याच्यावर दबाव आणला का? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। साधारणतः जेव्हा पोलीस अशा प्रकरणातील आरोपीला न्यायालयात नेत असतात तेव्हा त्यांच्या जवळ ज्या बंदुका किंवा रायफल किंवा पिस्तूल असतात त्या लॉक केलेल्या असतात। अनलॉक करणं, एखादी लॉक असलेली बंदूक किंवा पिस्तूल याच्याबद्दलचं प्रशिक्षण असल्याशिवाय त्याची माहिती साधारण लोकांना नसते। तरीसुद्धा हे पिस्तूल अनलॉक कसं करण्यात आलं आणि अक्षय शिंदेला स्वतःची हत्या करून घेण्याची मुद्दाम संधी देण्यात आली का? हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण शंकास्पद आहे आणि याबद्दल आम्ही न्यायालयाला या सगळ्या प्रकरणाची माहिती कळवून या शंकास्पद प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी करणार। एस मराठी न्यूजसाठी किशोर किरवे, बदलापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।